नमस्कार, मैं सलोनी नंदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में साइबर फ्रॉड के केसेस में काफी बढ़ावा आया। लगभग हर दिन किसी न किसी के साथ साइबर फ्रॉड हो रहा है। हाल ही में नागपुर में एक वरिष्ठ महिला की 23,20,000 रुपयों की साइबर फ्रॉड के चलते ठगी हुई है। दूसरे मामले में भी एक वरिष्ठ महिला नागरिक को फंसा गया है। उनकी कुल 1,20,00,000 रुपयों की ठगी इस साइबर फ्रॉड के चलते हुई है। पुलिस ने बताया कि इन साइबर क्रिमिनल्स ने लोगों को फंसाने का तरीका बदल दिया है। ये अब वरिष्ठ नागरिकों को निशाना बनाते हैं जिनके बैंक में काफी सारे पैसे होते हैं, साथ ही इन्हें फंसाना भी आसान होता है। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानिए। यामध्ये एक सीनियर सिटीजन महिला आहे, त्यांची 23,20,000 ची फसवणूक झालेली आहे। त्याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास आम्ही सुरू केलेला आहे। आणि कालच आणखीन एक तक्रार सीनियर सिटीजनची आलेली आहे। ते 73 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या जवळजवळ 1,30,00,000ची फसवणूक या फसवणुकीद्वारे झालेली आहे। सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर हे नवीन जे सायबर गुन्हेगार त्यांचे लोकांना फसवण्यासाठी जे तंत्र वापरतात त्या बाबतीत आम्ही वेळोवेळी नागरिकांना अलर्ट करत असतो। आता 2-3 दिवसांमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणुकीची पद्धत बदललेली आहे। सध्या आमच्याकडे 2 केसेस अशा प्रकारच्या आलेल्या आहेत। त्यामध्ये जे सीनियर सिटीजन आहेत त्यांना पहिल्यांदा एक कॉल येतो। त्या कॉलमध्ये ते पोलीस असल्याचं आपल्या सीनियर सिटीजनला सांगतात। काही वेळा ते पोलीस म्हणून सांगतात, काही वेळा CBIचा अधिकारी म्हणून सांगतात, कधी EDचा अधिकारी म्हणून सांगतात, कधी जे CID आहे, ED आहे। नंतर एक आत्ताच्या केसमध्ये आमच्याकडे पोस्ट अँड टेलिग्राफचा ऑफिसर म्हणून अशी केस आलेली आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे पोलीस अधिकारी आता सांगून फोन करतात। त्यानंतर व्हिडिओ कॉलवर ते त्यांच्या पोलिसांचा लोगो किंवा EDचा लोगो वापरून व्हिडिओ कॉल केला जातो। समोर व्यक्ती दिसत नाही परंतु लोगो दिसत असतो आणि त्यातून ते सीनियर सिटीजनला सांगतात की तुमचा जो पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे ते आम्हाला फ्रॉड स्कॅममध्ये सापडलेला आहे। तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरचा वापर लोकांना फसवण्यासाठी झालेला आहे। कुठल्या तरी मोठ्या स्कॅममध्ये तुमचा नंबर आलेला आहे। अशा पद्धतीने त्यांना ते सांगितलं जातं आणि त्यावर नंतर त्यांना प्रेशराइज केलं जातं, धमकी दिली जाते, तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला अटक करावं लागेल। अशा पद्धतीने त्यांच्यावर सायकोलॉजिकल त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातं आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला त्यासाठी पैसे पाठवावे लागतील आणि ते वेगवेगळे अकाउंट्स देतात आणि त्या अकाउंटमधून ज्या सीनियर सिटीजनची फसवणूक केली जाते। अशा पद्धतीच्या केसेस आमच्यासमोर आलेल्या आहेत। ह्यामध्ये बऱ्याच वेळा ते व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लेटर हेड्स त्यांनी वापर केलेला आहे, CBIच्या लेटर हेडचा वापर केलेला आहे, मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केलेला आहे। तर ह्यापासून सर्व जनतेने सावधान राहिलं पाहिजे। अशा प्रकारचे पोलीस विभागाकडून कुठल्याही सुरक्षा एजन्सीकडून, तपास एजन्सीकडून अशा प्रकारचे कुठलाही फोन कॉल, व्हिडिओ कॉल केला जात नाही। अशा प्रकारे जर तुम्हाला कॉल येतोय तो तुम्ही 100% तो फसवणुकीचा कॉल आहे हे लक्षात घ्या। अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर घाबरून न जाता तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना याबाबत आपला जो प्रसंग आहे तो शेअर करा आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही पोहोचा। अशा प्रकारे पोलीस कोणालाही व्हिडिओ कॉलवर कॉल करत नाहीत आणि अशा प्रकारे फोनवर, व्हिडिओ कॉलवर कोणालाही अशा प्रकारे अरेस्ट करू शकत नाहीत। याबाबत लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे। अशा प्रकारची फसवणूक आता सध्या ट्रेंडमध्ये आहे। तरी सर्व विशेषतः जे सीनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मी सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर आणि नागपूर पोलीस शहर यांच्या माध्यमातून आवाहन करतो, अशा प्रकारच्या कोणत्याही
फसवणुकीला आपण बळी पडू नका. अशा प्रकारचा कोणाचा कॉल आला, व्हिडिओ कॉल आला तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला पोचा आणि त्याबाबतची तक्रार तुम्ही त्यांना द्या. आणि जर फसवणूक झाली तर तात्काळ 1930 ला कंप्लेंट द्या किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला या.